हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या मम्मींच्या माहेरी आणि ते गाव पण खूप बघण्यासारखं आहे, सगळे बोलतात. सो करूया व्लॉग. छोटासाच करणार आहे, जास्त लेंदी नाही करणार आहे. बट निघालो आहे आता, उशीर झाला आम्हाला ऑलरेडी निघायला खूप. आताशी काढतोय कुणाला जाऊन तिथे आणि आम्ही निघालो. आमचं पिल्लू बघा कसं चालत तर ब्लॉग कंटिन्यू कर. ब्लॉग तिकडे पोचल्यावरती निघतोय आता आम्ही इथून. मला वाटतं 2 तास आहे. खुबी नाव आहे मम्मींच्या गावाचं. तिकडे पोचायला आम्हाला 2 तास ते 2-2.5 तास लागणार आहेत. सो तिकडे गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते, कुठे कुठे फिरणार, काय काय बघणार. म्हणजे कराडमध्ये पोचलोय आम्ही आणि आम्ही आता कुठे आलोय मम्मी सांगा. कृष्णा कोयनेचा संगम, त्याचं मंदिर आहे. मंदिर आहे इथे. हां, बघण्यासाठी आले. ओके. संगम बघायचा आहे आम्हाला. कृष्णा नदी आणि कोयना नदी त्याचं संगम आहे इथे आणि त्या संगमाच्या इथे मंदिर बनवलं. मंदिर इकडूनच जायचं आहे. कृष्णामाई मंदिर, कराड. इकडे नदी आहे. काहीतरी प्रोग्राम होता आय गेस इथे, म्हणून सगळं हे आहे. आणि हे मंदिर आहे इथे. आता कृष्णामाईने कोयनेकडे बघितले असे मान्य आहे त्याचे. हां, आतमध्ये मंदिर. आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला. छान आहे मंदिर, छोटंसंच आहे पण मस्त आहे. आणि त्या देवीची मान तुम्ही बघितली असेल, ती अशी वाकडी का आहे त्याचं रिझन असं आहे की ती बोलतात की कृष्णाने कोयनेकडे बघितलं असं ते म्हटलं जातं. आता आपण जाऊया थोडंसं आजूबाजूचा परिसर बघायला. देवांची नावं आहेत. तिथं सगळे मंदिरच आहेत. सगळी मंदिरं आहेत. सगळी टोटल इथे वेगवेगळी, म्हणजे श्रीनारायणेश्वर, नीलकंठेश्वर, हे आता आपण गेलो कृष्णाई मंदिर, तिकडे ब्रह्मदेव मंदिर, बापरे, गणपती मंदिर आहे तिकडे लांब, तिकडे येते. इकडे गोपालकृष्ण मंदिर, कार्तिक स्वामी, काशी विश्वेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी नारायण, बापरे, सिद्धेश्वर मंदिर, असे खूप मंदिर आहेत छोटे छोटे बनवलेले. आणि हा आहे घाट. आणि पाणी बोलतात इथपर्यंत असतं सगळं, असं इकडे इकडे पूर्ण पाणी असतं सगळं, पण आता कमी आहे. जेव्हा सोडतात पाणी वरतून धरणातून तेव्हा खूप पाणी असतं बोलतात. इथे सिद्धेश्वर मंदिर. छान मिळतो, मस्त मस्त मिळतं इथे सगळं. दुकानं पण भरपूर आहेत सगळी खाऊची. आणि तिकडे गार्डन आहे मोठं, उद्यान केलंय. परिसर छान आहे सगळा आजूबाजूचा. आम्ही आलो आता इथे गार्डन मध्ये. इथून एंट्री आहे. खूप मोठं गार्डन आहे आणि इथे हे लहान मुलांना खेळायसाठी केलंय. आणि युग बघा कसा झोक्यावर बसलाय, एकटंच बसलाय झोक्यावर. भारी. आलोय आम्ही आता मस्त गार्डन मध्ये आणि गार्डनच्या किनारे मला कुणाल घेऊन आलाय. इकडून अशी नदी दिसते. सध्या पाणी कमी आहे नदीला. घाईतला माणूस हा, नुसतं चलना चलना. कसं 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 सिरियसली
गप जरा माकड तळे करू नको मारतील धरून. चढू शकतो पूर्ण झाडावर त्याने. राहू दे नको चढूस पण. इथे काढ. ती तिकडून नदी आली आहे, तिकडून आली अशी कृष्णा आणि ही इकडून आली आहे कोयना आणि इकडे झालाय या नद्या 2 नद्यांचा संगम. आणि तेव्हा ही नदी अशी इकडून पुढे गेली आहे, तर इथे असं घाट वगैरे बनवून मग मंदिरं वगैरे केली तिकडे. असं सगळं आहे. साखर कारखाना, शुगर फॅक्टरी. आपण खुबीच्या जवळ पोहोचलोय, म्हणजे गावाच्या जवळ आलोय. आणि इकडे इस्लामपूरला जायचा रस्ता, इकडे खुबीला जायचा रस्ता. पोहोचू आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहे. आलो आता आपण फायनली खुबीमध्ये पोहोचलोय. ग्रामपंचायत खुबी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बोल. आम्ही आता फायनली आलोय नदीवर जायला. देवीची यात्रा. सिद्धनाथ. या देवीची यात्रा तर शनिवार रविवार 21-22 21-22 या देवीची यात्रा आहे. ओके. आम्हाला आग्रह करतायत राहायला, पण आमचे नखरे, आम्ही राहत नाहीये यात्रेला. पण यात्रा खूप छान असते बोलतात इथली. किती दिवस असते? 3 दिवस. 3 दिवस यात्रा असते. शनिवार रविवार. शुक्रवार शनिवार रविवार. आणि हा नदीला जायचा रस्ता. कुठे पोट आले की हे ते मोठा पण जाऊया आता बोटीत बसायला. चलो. पैसे देते. ही नाव आहे. चला उतरूया. ह्याच्यात आम्ही सगळेजण जाणार आहे. बघते. तिकडचे करडचेच होते त्या हा, हे किती मोठं आहे. हे असं खूपच मोठं आहे. योगी कुठे चालली? आम्ही चाललो तांबव्याला होडीत बसून. हे तांबा गाव आहे ते कुठे? तांबव तिकडचं तांबवा गाव. आणि हे खुबी. वाव. आम्ही एक असा मोठा राऊंड मारून आम्हाला आणलंय नदी खोल झाली. त्यांनी. एवढं भारी वाटलं, मज्जा आली. चालत जायचं तिकडे आहे ना. पहिलं चालत जायचं कृष्णा नदी. कृष्णा नदी. तांबव्याला कुठं हे खड्ड्यात व्हायचं पाणी. ओ गाववाले इकडे बघा. गावाला ग्राम सचिवालय खुबी. अभी डर रहा है बंदा व्लॉग में आने के लिए. गप गप गप. खरंच टाकणार आहे मी. हे असं गाव छान सुंदर एकदम गाववाली फिलिंग खरंच येते. एकदम मस्त वाटते. भारी. निघालोय आता अगदी घरी जायला. आणि ही नदी. हा रे. मोर बघ. वाव. अरे नाही झूम होणार अजून. काय नाही होते कडक रे. भरायला दोन. भारी रे. तर बघा गाईज, फायनली घरी जायला निघताना आम्हाला मोरसुद्धा दिसले. त्यांनी पण आम्हाला दर्शन दिलं आहे. आणि गावाला आल्याची खरंच फिलिंग खूप भारी वाटलं. एक्सपिरियन्स खूप मस्त होता. खुबी गावाबद्दल फक्त मम्मींच्या तोंडून ऐकलेलं, पण गाव खरंच खूप सुंदर आहे. इथली लोकं वगैरे खूप छान आहेत. ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायचं राहूनच गेलं माझं, कारण मोबाईलची बॅटरी लो झालेली.
त्यामुळे. आणि मला ॲक्च्युली रिलेटिव्स वगैरे पण दाखवायचे होते. तर आम्ही आता फायनली घरी पोचलो. त्यानंतर घरी जाताना दमलेलो खूप, तर मग हॉटेलमधून पार्सल घेतलं. तर गाईज लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि पर्सनल तुमच्या गावाचं नाव काय आहे, तिथली स्पेशालिटी काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.